नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 55व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये बघा आपला नफा आणि तोटा हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आय होप त्याचे जे सगळे जे सेशन्स आहेत ते सर्व सेशन्स आय होप तुम्ही नक्की बघून काढले असतील. आणि सोबतच जे काय आपण SSC GD आणि प्लस SS आपले कुठले तर पोलीस भरतीचे जे काय PYQ क्वेश्चन्स देखील जे बघितले, तर हे दोन सेशन्स खास करून PYQ क्वेश्चनचे जे दोन लेक्चर्स आहेत बघा शेवटचे, तर ते लक्षात ठेवा, ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. मग त्यामधलं प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा, तिथं फक्त बघण्याचं काम करायचं नाही. कारण ते जे क्वेश्चन्स आहेत ते ॲक्च्युअल पेपरमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले गेले होते, मग त्यामध्ये आपण जो काही क्रॅश कोर्स बघितला आहे, मग त्या क्रॅश कोर्समधले आपल्याला काय वेगळं काय पडू शकतं का, किंवा काय वेगळं एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या दोन लेक्चर्समधून भेटली असतील. तर आणि चांगल्या पद्धतीनं तुमचा जो नफा आणि तोटा जो टॉपिक आहे तो कंप्लीट नक्कीच झाला असेल. फक्त आता गरज असणारे लक्षात ठेवा, तुम्हाला त्या टाईपच्या एक्झाम्पलचा जास्तीत जास्त सराव जो आहे तो तुमच्याकडून झाला पाहिजे. आणि प्रत्येक एक्झाम्पल सोडवत असताना आणि सराव प्रॅक्टिस करत असताना ज्या टाईपला किंवा ज्या टाईपच्या क्वेश्चनला कोणत्या पद्धतीनं आपण सॉल्व केलं आहे त्याच पद्धतीचा वापर तुम्हाला काय केला पाहिजे रे, तर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी सोडवताना केला पाहिजे. आणि जर तसं तुम्ही केलं तरच लक्षात ठेवा तो टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही चांगल्या पद्धतीनं, जे क्वेश्चन्सला तोंडी सोडवायचं आहे त्या क्वेश्चनला तुम्ही तोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं ज्यावेळी प्रॅक्टिस जे आहे ते तुम्ही कंटिन्यू कराल त्यावेळी तुमचं क्वेश्चनचं एक कॉन्फिडन्स जो म्हणतो आपण की यार आता आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपला जो नफा तोटा जो टॉपिक आहे तो आपला चांगल्या पद्धतीनं क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, चला तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन एक टॉपिक आपण का चालू करणार. टॉपिक म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट आहे ती, ह्या कन्सेप्ट किंवा ह्याला टॉपिक आपण आज असं म्हणू शकत नाही. आणि त्या कन्सेप्टचं जे नाव असणार आहे ते आपलं काय असणार आहे तर मिक्सचर अँड एलिगेशन. मग ही जी कन्सेप्ट आहे बघा, ही कन्सेप्ट खूप वास्ट आहे. म्हणजेच काय, या कन्सेप्टचा वापर तुम्ही कुठल्या ना कुठल्याही टॉपिकमध्ये 100% करू शकताय. जसं की ऑलरेडी आपण जो आपला सरासरी हा जो टॉपिक बघितला होता बघा, त्यामध्ये देखील आपण हे एलिगेशन मेथडनं एक्झाम्पल जे आहे ते सोडवले होते. सोबतच मिक्सचरमध्ये तर ऑलरेडी आपण वापर केलेलाच आहे. मिक्सचरचा बेसच जर म्हटला जास्त क्वेश्चन्समध्ये आपण एलिगेशन पद्धतीचा वापर हा करू शकतोय. सोबतच शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स आहेत बघा, टॉपिक्स आहेत, या टॉपिक्समध्ये आपण ह्या एलिगेशन या कन्सेप्टचा वापर ऑलरेडी केला आहे किंवा इथून पुढे देखील आपण या कन्सेप्टचा वापर करू शकतो. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्टचा वापर किंवा कन्सेप्टच काय हे क्लिअर होत नाही की एलिगेशन म्हणजे नेमकं काय असतं किंवा ह्याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो. मग या प्रश्नांची जी काय उत्तर आहेत की एक तर आपल्याला एलिगेशन समजून घ्यायचं आहे आणि आपण कुठे कुठे याचा वापर करू शकतो ते एक्झाम्पलच्या द्वारे आपण ते आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करूया. तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत खास करून ह्या आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना ह्या सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करायचं आहे. कारण यूट्यूबवरती सध्या चालू असलेला अशा पद्धतीचा हा जो क्रॅश कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुमची पोलीस भरती, MPSCची कंबाईन एक्झाम असेल किंवा स्टाफ सिलेक्शन सारख्या एक्झाम्स असतील, अशा सर्व एक्झाम्सना कन्सिडर करून चालू असलेला आपला हा एकमेव असा हा क्रॅश कोर्स आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करूया. आणि सुरुवात पहिल्यांदा बघू की आपण एलिगेशन ही कन्सेप्ट काय असते आणि ह्याचा वापर करायचा नेमका कुठं असतो. ठीक आहे, तर त्यासाठी बघा एलिगेशन हे जे काही कन्सेप्ट आहे, मिक्सचर तर काय मिश्रण कन्सिडर म्हणतो आपण त्याला. आणि मिश्रणाचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण ऑलरेडी आपला गुणोत्तर आणि प्रमाण जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण मिश्रणावरील एक्झाम्पल्स जे आहेत ते ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे, मग आता ही जी एलिगेशन ही जी काही कन्सेप्ट आहे बघा, या एलिगेशनचा वापर करायचा कुठं असतोय किंवा आपण कधी वापर करू शकतो ते आधी सुरुवातीला आपण समजून घेऊया. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये बघा सुरुवात जे जास्त करून जे बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीने विचारले जातात. मग ह्याच्यामध्ये काय कन्सिडर करा की दोन वस्तू आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, वस्तू ज्या आहेत ते काय करूया आपण की तांदूळ कन्सिडर करू आपण. ठीक आहे, तर तांदळाचे दोन प्रकार आहेत, तांदूळ असेल किंवा वस्तू असेल किंवा व्यक्ती असतील किंवा कामगार असतील, अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते या एलिगेशनच्या बेस एक्झाम्पल्समध्ये येतात. मग समजा पहिला आपण समजण्यासाठी करूया की तांदळाचे दोन प्रकार आहेत. ठीक आहे, एक जो तांदूळ आहे बघा तो असं कन्सिडर करूया की 10 रुपये प्रति किलोचा तांदूळ आहे. ठीक आहे, पहिला जो तांदूळ आहे तो आहे आपला 10 रुपये प्रति किलोचा. आणि दुसरा एक तांदळाचा प्रकार आहे ज्याचा जो दर आहे तो आहे बघा आपला कुठला तर 15 रुपये प्रति किलो, हा त्याचा दुसऱ्या तांदळाचा दर आहे.
ठीक आहे. मग एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं जातं किंवा एलिगेशनचा वापर करू कुठू शकतोय, अजून एक तिसरी व्हॅल्यू लागते आपल्याला. हे दोन प्रकारचे तांदूळ झाले. पहिला आहे 10 रुपये प्रति किलोचा आहे, दुसरा आहे 15 रुपये प्रति किलो दर आहे. आणि या दोन तांदळाच्या प्रकारांना मी काहीतरी जर एकत्र करायचं असेल मला, ठीक आहे, ह्या दोन तांदळाच्या मिश्रणाला एकत्र मला करायचं असेल आणि जे काय तयार झालेलं जे काय मिश्रण आहे ते जर समजा मी 13 रुपये प्रति किलो दराने जर विकत असेल, ठीक आहे, हा सिनारिओ आपण कन्सिडर केलेला आहे. काय तर दोन प्रकारचे तांदूळ आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या तांदळाचा दर आहे 10 रुपये प्रति किलो आहे, दुसरा तांदूळ आहे ज्याचा दर आहे 15 रुपये प्रति किलो. आणि या दोन प्रकारच्या तांदळांना मला आता एकत्र करून विकायचं आहे. मला किती रे तर 13 रुपये प्रति किलो दराने विकायचं आहे. मग हे करत असताना या दोन्ही तांदळांना, ह्या 10 वाल्या आणि ह्या 15 वाल्या तांदळाला मला कोणत्या प्रमाणामध्ये एकत्र करावं लागेल. आणि प्रमाण म्हणजेच काय म्हणतो रे आपण, गुणोत्तर म्हणत असतोय. ठीक आहे, मग गुणोत्तर पण शब्द वापरला जातो, कधी कधी प्रमाण देखील हा शब्द वापरला जातो. म्हणजेच काय तर ह्या दोन्ही तांदळांना मला कोणत्या गुणोत्तरामध्ये एकत्र करावं लागेल जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते मला काय रे तर 13 रुपये प्रति किलोने विकावं लागेल. मग असं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की ते एकत्र करण्याचं गुणोत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर अशा वेळी आपल्याला ह्या एलिगेशन कन्सेप्टचा वापर करावा लागतो. लक्षात ठेवा. क्लिअर आहे. काय तर कुठलेही दोन वस्तू असू दे, लक्षात ठेवा, कुठल्याही दोन पद्धती असो, दोन व्यक्ती असतील किंवा काहीही, पण तिथं दोन पाहिजेत. ठीक आहे. आणि त्या दोन्ही वस्तूंना, दोन्ही सामानाला, दोन कुठलेही काही पण कन्सिडर करा कॅटेगरी, त्या दोघांना जर तुम्हाला एकत्र तयार करायचं असेल, एकत्रित मिश्रण तयार करायचं असेल आणि तयार करत असताना काहीतरी मिश्रणामध्ये एक गुणोत्तर आपल्याला विचारलं जातं की कोणत्या गुणोत्तरात तुम्हाला ते एकत्र करायचं आहे. मग ते गुणोत्तर शोधायचं असेल तर आपल्याला त्या एलिगेशन पद्धतीचा वापर करावा लागतो किंवा एलिगेशन करून आपण त्या गुणोत्तर शोधू शकतो. जसं की हे एक्झाम्पल बघा, तर हा तर सिनारिओ येतो आणि ह्याची मांडणी अशा पद्धतीने झाली पाहिजे. ठीक आहे. इथं एका साईडला असते की एका प्रकारचा तांदूळ इकडं असेल, दुसऱ्या प्रकारचा तांदूळ, आणि मध्ये जी व्हॅल्यू लिहायची लक्षात ठेवा की ती असते कुठली तर तुम्हाला ते दोन तांदळाचे प्रकार कोणत्या पद्धतीनं विकायचे आहेत किंवा ते जे मिश्रण आहे ते किती रुपये दराने विकायचं आहे, ती व्हॅल्यू जी असते ती मध्ये असते व्हॅल्यू आपली. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं मांडणी असते. आणि एलिगेशन चेक कसं करायचं लक्षात ठेवा की बाबांनो की आपण जर एखाद्या तुम्हाला वाटलं की नाही ह्या एक्झाम्पलला मी एलिगेशन लावू शकतोय, बरं जर लावत असाल तर त्यासाठी एक क्रायटेरिया चेक करायचं नेहमी लक्षात ठेवा. तर तो क्रायटेरिया काय आहे तर इथं मध्ये जी तुम्ही व्हॅल्यू लिहित असताना, इथं जे आपण बघा आता काय लिहिले तर 13 रुपये लिहिलेलं आहे, तर इथं जे आपण मध्ये जी व्हॅल्यू लिहितो ती व्हॅल्यू लक्षात ठेवा या दोन्ही व्हॅल्यूंच्या दरम्यानचीच असली पाहिजे. ही कंडिशन असते एलिगेशन कन्सेप्टची. काय तर मध्ये जी काय व्हॅल्यू तुम्ही लिहिशीला, तुम्हाला वाटलं की आता एक एलिगेशन मी लावू शकतोय, लावा, काही प्रॉब्लेम नाही, मांडणी करा, ती मांडणी या पद्धतीनं असेल. आणि इथं मध्ये जी तुम्ही व्हॅल्यू लिहाल ती व्हॅल्यू या वरील दोन किमतींच्या काय असली पाहिजे, दरम्यानच असली पाहिजे. जर ती दरम्यान असेल तर तुमची एलिगेशन कन्सेप्ट ही तुम्ही वापरू शकताय, हे तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. जसं की ही व्हॅल्यू बघा, तर दरम्यान म्हणजे काय बघा, जसं की आता इथं मध्ये जी आपण संख्या लिहिली आहे ती 13 लिहिलेली आहे. मग दरम्यान याचा अर्थ काय तर इथं जी आपण मधली संख्या जी लिहायची आपल्याला लिहायची बघा, तर ती एका संख्येपेक्षा मोठी असली पाहिजे आणि ह्या दुसऱ्या संख्येपेक्षा ती लहान असली पाहिजे. मग ज्यावेळी तुम्ही मधली संख्या लिहिशीला त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला क्रॉस चेक करायची आहे की आपण जी मध्ये संख्या लिहितोय ती त्यावरील दोन संख्येच्या दरम्यान आहे का. जर ती असेल तरच लक्षात ठेवा आपण एलिगेशनची जी काही पद्धत आहे ती अप्लाय करू शकतोय. जर समजा एखाद्या एक्झाम्पलला तुम्हाला सांगितलं की 13च्या ऐवजी 18 रुपये प्रति किलो दरानं काय करायचं आहे, तुम्हाला ते जे मिश्रण आहे ते विकायचं. मग बघा इथं जर 18 आपण लिहिलं तर हे जे 18 ही जी संख्या आहे ती या 10 आणि 15च्या दरम्यान कधीही येत नाही. दोन्ही संख्यांपेक्षा ते काय होते तर ती संख्या मोठीच झालेली आहे. मग ज्यावेळी असं होईल त्यावेळी लक्षात ठेवा किंवा ते समजून जायचं आपण की या एक्झाम्पलला आपण एलिगेशन ही पद्धत जी लावायला लावली हे चुकीचे किंवा एकतर हे 18 ही जी संख्या आहे ही आपल्याला बदलावी लागेल. ठीक आहे. मग हे एक कन्फर्मेशन असतं आपल्याला की आपण एलिगेशन ही जी काही पद्धत आहे ती आपण अप्लाय कशी करतोय. ठीक आहे. मग आता हे सगळं लिहिल्यानंतर ही झाली आता मांडणी आपली की अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची. मग गुणोत्तर शोधायचं कसं आता ते बघा. मग फक्त काय बघा मध्ये नंबर दिल्यानंतर फक्त आपल्याला वजाबाकी करायचे. इथून पुढे आपल्याला काही जास्त कॅल्क्युलेशन म्हणून आपण आपल्याला जास्त काही करावं लागणार नाही. जसं की बघा आता वजाबाकी करायची, 15तनं 13 गेले की तिकडे, तर इथली जी वजाबाकी ती इथं लिहायची आपल्याला. ठीक आहे. या दोघांची वजाबाकी इथं लिहायची आणि त्यानंतर या दोघांची वजाबाकी आपल्याला इथं लिहायची. मग 13तनं 10 गेले किती राहिलेले तर 3 राहिले. ठीक आहे. म्हणजे आणि इथं जे काही संख्या येतात बघा हेच आपलं काय असतं फायनल आन्सर असतं. म्हणजेच काय
तर 10 रुपये आणि 15 रुपये प्रति किलोचा तांदळापासून जर मला 13 रुपये प्रति किलोचं मिश्रण तयार करायचं असेल तर त्यावरील दोन्ही प्रकारच्या तांदळांना मला 2:3 या प्रमाणामध्ये काय करावं लागणार आहे ते तर एकत्र करावं लागेल. ठीक आहे. आणि हे एकत्र केल्यानंतर इथं वजाबाकी करत असताना चिन्हांचा इथं कुठेही विचार करायचा नाही, डायरेक्टली वजाबाकी करायची आपल्याला. ठीक आहे. आणि मोठ्यातनं लहान वजा करणे किंवा लहानातनं मोठ्या वजा करणे, वजा चिन्ह येईल का नाही असला विचार इथं अजिबात करायचा नाही. फक्त टार्गेट एवढं आपलं असलं पाहिजे की मला फक्त वजाबाकी करायची. ठीक आहे. मग 15 13 2 राहील, 13 10 गेले 3 नाही, आणि गुणोत्तर जे आहे ते आपलं काय असायला पाहिजे तर 2:3 याप्रमाणे मला काय करावं लागेल तर त्या दोन्ही मिश्रणांना एकत्र करावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा ही अशा पद्धतीने कन्सेप्ट असते एलिगेशनची, आणि मांडणी आणि जे आपण गुणोत्तर आहे ते या पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल लक्षात ठेवा या एलिगेशन या मेथडमध्ये की ते जे एक्झाम्पल जे दिलं जातं आपल्याला ते आपल्याला कळलं पाहिजे की या एक्झाम्पलला आपण एलिगेशन पद्धती मी अप्लाय करू शकतोय. जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट समजणार नाही तोपर्यंत हे मांडणी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा घेता येतात. ठीक आहे. पण मग ते समजण्यासाठी तुम्हाला ते एक्झाम्पल जे आहे ते त्या पद्धतीने सोडवणं फार गरजेचं आहे. ज्या त्या टाईपचे एक्झाम्पल्स की आपण कोणकोणत्या टाईपमध्ये आपण एक्झाम्पल वापरू शकतो. आणि खास करून जर सांगायचं झालं बघा तर एक तर सरासरी हा एक टॉपिक आहे जिथे तुम्ही एलिगेशन वापरू शकताय. सोबतच मिश्रण तर आता जसं म्हणलं की मिश्रणामध्ये पण एलिगेशन लावलं जातं, नफा तोटा, त्यानंतर शेकडेवारी, आणि त्यानंतर आपला शेवटचा जो तो टॉपिक कुठला तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. हे जे काही 4 ते 5 प्रकारचे जे काही हे टॉपिक्स आहेत बघा, या टॉपिक्स मध्ये तुम्ही एका पर्टिक्युलर टाईपच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण हे जे काही एलिगेशन ही जी मेथड आहे ती आपण वापरू शकतो. आणि यातले आपण सरासरीमध्ये तर ऑलरेडी बघितलेलं आहे की जिथं आपण एलिगेशन ही मेथड जी आहे ती कशी वापरू शकतो, किंवा सरासरीमध्ये कोणकोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स पडल्यानंतर एलिगेशनचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे. आणि आता एक्झाम्पल आपण बघू, त्यामधलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. या एलिगेशनचे जे पण मेन बेस म्हणतो आपण त्याला, एकदम बेसिक टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीने विचारले जातात तर त्या टाईपचे एक्झाम्पल्स 1 2 ते 3 एक्झाम्पल्स आपण सुरुवातीला बघायचे, आणि त्यानंतर थोडेसे हाय लेवलचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. जिथं आपण एलिगेशन कशा पद्धतीने विचारले जातं. मग जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे तो नीट समजून घ्या. जसं आता म्हणलं की एकदम बेसिक टाईपचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. काय सांगितले बघा, 120 रुपये प्रति किलो तांदूळ आणि 155 रुपये प्रति किलो दर असलेला तांदूळ कोणत्या गुणोत्तरात एकत्र केल्यास ते मिश्रण 135 रुपये प्रति किलो दर असलेला तांदूळ तयार होईल. म्हणजेच काय, जसं की आताच बघा जे तांदळाचं एक्झाम्पल आपण जे आता बघितलं ते सेम टाईपचं एक्झाम्पल इथे दिलंय. 2 प्रकारचे तांदूळ आहेत, याचा एकाचा दर आहे 120 रुपये किलो आणि दुसऱ्याचा 155 रुपये किलो, आणि ह्या दोघांपासून आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे, आणि त्या मिश्रणाचा एक दर दिलेला आहे बघा. मिश्रणाचा जो दर आहे तो आहे 135 रुपये प्रति किलो. मग हे जर मिश्रण तयार करायचं असेल मला तर कोणत्या गुणोत्तरामध्ये एकत्र केलं पाहिजे हाच प्रश्न आहे मला इथे. ठीक आहे. मग ह्या अशा एक्झाम्पलसाठी जसं म्हणलं बघा सेम टाइम प्रोसिजर राहणार आहे आपली. पहिला जो दर आहे तो 120 रुपये प्रति किलोचा आहे, दुसरा जो दर आहे तो आहे बघा 155, आणि ह्यांना एकत्र केलेल्याची जी व्हॅल्यू असते ती मध्ये द्यायची. मग जो एकत्र करायचा जो दर आहे तो आहे बघा 135 रुपये. ठीक आहे. मग जसं आता म्हटलं तुम्हाला हे तर मध्ये जी व्हॅल्यू लिहितो आपण ते या पद्धतीने एलिगेशनला काय होणार आहे टेबल किंवा मांडणी तयार होते माझी. ठीक आहे. मग क्रॉस चेकिंग करू शकता सर बघा, हे जे मधलं 135 लिहिलेलं आपण हे या वरील दोन संख्यांच्या दरम्यान आहे. 120 पेक्षा मोठा आहे आणि 155 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ मी इथे एलिगेशनची पद्धत वापरू शकतोय. मग वजाबाकी केली की मला गुणोत्तर मिळणार आहे. मग 55 मधनं जर 35 वजा केलं तर बघा इथे किती तर 20 ही राहते, आणि 35 मधनं 20 गेल्यानंतर किती राहते रे तर 15 राहते. मग 20 15 बघा परत 5 5 मी भाग घालू शकतोय, किती लागेल 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15. म्हणजे ज्याचा अर्थ काय तर या दोन तांदळाच्या प्रकारांना मला 4:3 प्रमाणामध्ये त्यांना एकत्र करावं लागेल, जेणेकरून मी ते मिश्रण जे आहे ते 135 रुपयाचे तयार करू शकेन. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण काय बेसिक टाईपचे एक्झाम्पल आहे बघा आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतोय. आणि अशाच पद्धतीचा पुढचा एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करून जे आहे तुम्ही आन्सर शोधण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि प्रत्येक एक्झाम्पल जे आहे बघा इथं कुठल्या दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवायचंच नाही, कारण आपण एलिगेशनचीच कन्सेप्ट बघतोय, त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते आपण ह्याच एलिगेशन मेथडचा वापर करून सोडवायचा. ठीक आहे. एक्झाम्पल बघा तर 18 रुपये प्रति किलो दर आणि 27 रुपये प्रति किलो दर असलेले दोन वस्तूंना कोणत्या गुणोत्तरात एकत्र केल्यास 25 रुपये प्रति किलो दर असलेले मिश्रण तयार होईल. मग आता बघा सेम एक्झाम्पल काही वेगळं करायचं नाही,
फक्त एक समजलं पाहिजे की आपल्याला मध्ये कोणती व्हॅल्यू लिहिली पाहिजे. मग सुरुवातीच्या ज्या काही दोन किमती आहेत बघा 18 आणि 27. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू आहे 18 रुपये दर आहे, दुसरी आहे 27 रुपये आणि जे मिश्रण तयार करायचं आहे ते मला 26 रुपये किलोनं विकायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे मध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ते बघा 26 रुपये असेल. त्यानंतर तिरकस या अशा पद्धतीने आपण काय करायचं इथं वजाबाकी करायचं. मग 27 मधनं 26 वजा केला तर 1 राहतोय आणि 26 मधनं जर 18 वजा केले तर किती राहते तर 8 राहते आणि 1 आणि 8 ला बघा परत कुणी भाग जात नाही. याचा अर्थ काय झाला तर या दोघांना जे काय आहे मला एकाच 8 या गुणोत्तरामध्ये एकत्र करावं लागेल, जेणेकरून आपण जे मिश्रण आहे ते किती रे तर सॉरी 26 नाही येतं, सॉरी 1 मिनिट इथे काय असेल 25 रुपये दर दिलेला आहे आपल्याला. त्यामुळे ही व्हॅल्यू फक्त बदल बघा, ह्या खालच्या व्हॅल्यू चेंज होतील माझी वजा बाकीचा. तर 27 मधनं जर मी 25 वजा केला तर किती राहते तर 2 राहणार आहे आणि 25 मधनं जर 18 वजा केले तर किती राहणार आहे तर 7 राहणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय फायनल आन्सर जे असणार आहे माझं ते गुणोत्तर जे आहे ते किती असायला पाहिजे तर 2:7 या मला प्रमाणामध्ये त्यांना एकत्र करावं लागेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. आणि आता जसं म्हटलं बघा की बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स, आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे ते बेसिक मध्ये येत नाही, थोडंसं एक मीडियम लेवलचं क्वेश्चन आपण म्हणू शकतो याला. कारण का बघा एक्झाम्पल नीट वाचा तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर प्रश्न काय सांगितलाय, एक दुकानदारला 120 रुपये प्रति किलो आणि 130 रुपये प्रति किलो तांदूळ कोणत्या गुणोत्तरात एकत्र केला पाहिजे ज्यामुळे ते मिश्रण 136.40 रुपयाला विकल्याने त्याला 10% नफा होईल. ठीक आहे, आता इथं बघा पहिल्या दोन मध्ये तर तुम्हाला काही कन्फ्युजन नसायला पाहिजे की पहिल्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत बघा त्या, जी की पहिली व्हॅल्यू आहे बघा 120 रुपये प्रति किलो दर आहे आणि दुसरा 130 रुपये प्रति किलो दर आहे. ह्या दोन किमती तर आपल्याला चेंज होत नाहीयेत, त्यामुळे त्या ऍज इट इज नोट करू आपण 120 आणि 130. इथं बघा फक्त मधली व्हॅल्यू आपली जी आहे ती इथं थोडीशी वेगळ्या प्रमाणात आपल्याला स्टेटमेंट जे आहे ते दिलेले आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे बघा ती किती तर 136.40 रुपयाने त्याला विकायचं आहे ते मिश्रण. पण हे मिश्रण जर तेवढ्या किमतीला मी विकत असेल तर तिथं काय सांगितलेले तर आपल्याला 10%चा नफा झाला पाहिजे. म्हणजेच काय तर हे जे 136.40 रुपये हे जे आहे हे लक्षात ठेवा, इथं जे काही किंमत आपल्याला लिहायला लागते मध्ये ते आपलं खरेदी किंमतच असले पाहिजे, तिथं विक्री किंमत आपल्याला कधीही लिहायची नसते. मग प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय जर मी ती किंमत ते मिश्रण एवढ्या रुपयाला जर मी विकत असेल तर मला तिथं 10%चा नफा झालेला आहे. मग इथं आपल्याला काय 10% नफा होऊन आलेली किंमत नाही चालणार, तिथं मला खरेदी किंमत टाकायची. मग इथं जो अप्रोच आहे सेम जे आपण नफा तोटा टॉपिकला केले बघा तीच काय म्हणतो आपण कन्सेप्ट इथं तुम्हाला वापरायचे. काय असणार आहे ती तर समजा 10% नफा होत जर असेल तर काय म्हणतो आपण 10 रुपयाची वस्तू मी काय करावं लागेल मला 11 रुपयाला विकतो मी, कारण 10% आपण आता किती असते 110 असते. मग 10 रुपयाला खरेदी केली असेल तर 11 रुपयाला विकणार आहे मी. आणि आता मला हे जे 11 रुपये आहेत तेच म्हणजे हे काय रे 136.40 रुपये सांगितलेले. मग जर मला खरेदी किंमत पाहिजे असेल तर ह्या 10ची किंमत काढली पाहिजे. मग एकाची काढून घेऊ आधी आपण. एकाची कशी काढणार आहे भाग घालतो आपण याला 11 1 11 2 उरलं 26 झालं, 26 ला परत 11 2 22 4 उरलं 11 4 44. ठीक आहे, एकाची व्हॅल्यू किती आली तर 12.4 रुपये आली एकाची. मग एकाला जर 12.4 रुपये असेल तर मला पाहिजे किती रे तर 10ची पाहिजे बरोबर. मग 10ची पाहिजे असेल तर आपण काय नुसतं शून्य गुणणार आहे ना याला, गुणिले 10 केला तर मला पॉईंटला शून्य कॅन्सल होईल. खरेदी किंमत जी आहे ते माझी किती असली पाहिजे 124 रुपये असायला पाहिजे. ठीक आहे, किती असणार आहे 124 रुपये. मग इथं मध्ये जी व्हॅल्यू टाकायची आहे मला ती कुठली असली पाहिजे तर 124 रुपये असायला पाहिजे. क्लिअर आहे. आणि जसं बघा जर तुम्ही डायरेक्टली हे 136.40 रुपये जर मध्ये लिहिलं तरी देखील तुम्हाला ते कन्फर्मेशन होऊन जाईल. जसं की मी मगाशी म्हटलं समजा एखाद्या विद्यार्थ्याने ही लिहिलीच प्राइस डायरेक्टली 136.40 रुपये मध्ये ही किंमत लिहिली. जर पण ॲलिगेशनचं जी काही मेन कन्सेप्ट आहे ती काय म्हणतोय आपण मध्ये जी व्हॅल्यू लिहितोय आपण ती वरील दोन किमतींच्या दरम्यान असली पाहिजे. मग जर समजा तुम्ही डायरेक्टली ही किंमत घेतली तर ही किंमत काय होते रे 130 पेक्षा पण मोठे आणि 120 पेक्षा पण मोठे, दरम्यानची व्हॅल्यू ही 136 येतच नाहीये. याचा अर्थ काय झाला ही जी किंमत आहे ती मी इथे लिहू शकत नाही. क्लिअर आहे, हे पण कन्फर्मेशन होईल. आणि आता जी किंमत लिहिली आपण 124 ती चेक करा दोघांच्या दरम्यान आहे का रे तर 100% आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा
अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये जर काहीतरी आपल्याला मधल्या मिश्रणाची जी काही किंमत आहे तिथं जर काहीतरी नफा दिला असेल किंवा तोटा दिला असेल तर त्यातून आपल्याला त्या वस्तूंची खरेदी किंमत काढून आलेली किंमत घ्यायची. ठीक आहे, झालं. पण एवढंच काम ह्या महत्वाचं आहे. या एक्झाम्पलला वजाबाकी करा. 30 मधनं 24 गेले, 6 राहिले आणि त्यानंतर 24 मधनं हे 20 गेले, 4 राहिले. मग 6 आणि 4 ला परत बघा 2 न भाग जातोय, 2-6 2-4. म्हणजेच काय तर त्या दोन प्रकारचे जे काही तांदूळ असतील किंवा ज्या काही वस्तू असतील त्यांना मला 3:2 प्रमाणामध्ये काय केलं पाहिजे तर एकत्र करावं लागेल. क्लिअर आहे? उत्तर किती असेल माझं 3:2. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल जे आहे बघा ते सेम अशाच पद्धतीचं आहे. हे जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे हे एक्झाम्पल बघा CGL 2019 एक्झाम्पल आहे जे की आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सेम कॅल्क्युलेशन करायचे आता आपण केलेले. ठीक आहे, आणि जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती जसं तुम्हाला म्हणलं की CGL 2019च्या पेपर मधला हा प्रश्न आहे. काय सांगितलं बघा तिथं 16 रुपये प्रति किलो दर असलेले 39.6 kg मिठात 28 रुपये प्रति किलो दर असलेले किती मीठ मिळवल्यास त्या मिश्रणाला 29.90 रुपयाला विकल्यास 15% नफा होईल. ठीक आहे, तर इथं बघा आता एक्झाम्पल हे वेगळ्या पद्धतीचं पाहिजे. म्हणजेच काय डाटा जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडलेला आहे. म्हणजेच काय प्रश्न नीट समजून घ्या काय दिले आपल्याला. तर एक तर बघा पहिलं जे आहे ते 16 रुपये प्रति किलो दर असलेला जे काही एकतर मीठ आहे आणि त्या मिठाचं टोटल प्रमाण दिलंय बघा. टोटल ते जे मीठ आहे ते किती किलोच आहे तर 39.6 किलो एवढं ते मीठ आहे. आणि या मिठामध्ये आपल्याला काय करायचं आहे 28 रुपये प्रति किलो असलेलं मीठ ऍड करायचं. ठीक आहे, आणि ते मीठ ऍड करण्याची क्वांटिटी आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये विचारलेली आहे. इथं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं नाही. आणि ऍड केल्यानंतर काय सांगितले त्या मिश्रणाला आपल्याला 29.90 रुपयाला विकायचं आहे. बरोबर, 29.90 रुपयाला विकल्यानंतर काय मात्र झालं सांगितलेलं तर 15% प्रॉफिट झालं पाहिजे. मग आता पहिली जी व्हॅल्यू आहे बघा त्या दोन किमती तर बदलत आहेत माझ्या 16 रुपये आणि 28 रुपये. ठीक आहे, हा 16 रुपये दर होता आणि हा 28 रुपये दर होता. आणि जे मिश्रण तयार करायचं बघा मला ते कितीला विकायचं आहे तर 29.90 रुपयाला विकायचं आहे. पण एवढ्याला विकल्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितले तर 15% प्रॉफिट झालं पाहिजे. मग या एक्झाम्पलला ही किंमत इथं डायरेक्टली मी लिहू शकत नाही कारण आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग 15% जर आपण अंकात केला तुम्ही तर 5-15 आणि 20/100 किती असते तर 3/20 असते. म्हणजेच काय 20 रुपयाची जर वस्तू असेल तर आता ती मला 23 रुपयाला विकावी लागेल. नफा होत असेल तर अंश प्लस करतोय आपण आणि याच 23 ची जी काही किंमत आहे ती मला किती सांगितलेली एक्झाम्पल मध्ये 29.90 रुपये सांगितले. मग रूल सेम आहे आपला एकाची काढून घ्यायची आपल्याला 23 × 23 6 उरलं 69 झालं. 69ला जर भाग लावला तर 23-69 असते बघा. किती असते 23-69. म्हणजेच काय तर इथं लक्षात ठेवा आपल्याला 13 म्हणजे हे शून्य काढला तरी चालेल. ह्या शून्याला काही किंमत नसते. 29.9 डायरेक्टली कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे, त्यामुळे इथं जे व्हॅल्यू जी आहे ती माझी एकाची किंमत किती आली तर 1.3 आली आणि एक घर सोडून आहे असं दशांश चिन्ह पण द्यायचं. ठीक आहे, मग एकाची आली 1.3 रुपये. मला पाहिजे की तिची खरेदी किंमत 20 आहे. मग जर खरेदी किंमत पाहिजे असेल तर 1.3 गुणिले 20 रुपये होणार इथं. ठीक आहे, मग 1.3 ला बघा या पॉईंटला शून्य झाले आणि 13×2 26 रुपये. म्हणजेच काय खरेदी किंमत जी आहे ती माझी 26 रुपयाला पाहिजे आणि ही 26 व्हॅल्यू मला इथं मध्ये टाकायची. ठीक आहे, मग हे फक्त एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन आपल्याला इथं करायचं आहे. आणि ह्याचा जो मूळ बेस आहे तो ऑलरेडी आपण नफा आणि तोटा जो आपला क्रॅश कोर्स आहे यामध्ये आपण ऑलरेडी ही कन्सेप्ट बघितलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट माहीत नाही किंवा समजायला अवघड होते अशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं असेल की क्रॅश कोर्सला मधला जो काय आपला नफा तोटा जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्ही 100% बघू शकता जेणेकरून ही कन्सेप्ट तुमची चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल की आपण अंश प्लस का काढायला लागलोय आणि एकाची व्हॅल्यू का काढतोय. सगळं कॅल्क्युलेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, झालं तर मग महत्वाचं गोष्ट मिळाली मध्ये व्हॅल्यू वजाबाकी करा. 28 मधनं 26 गेले किती राहिले तर 2 राहिले आणि 26 मधनं 16 गेल्यावर किती राहते तर 10 राहते. मग 2×10 आलं याचाच अर्थ 2 न भाग घालव्या 1×5 आला मला. ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ काय लक्षात ठेवा तर 16 रुपये प्रति किलोचा तांदूळ आणि 28 रुपये प्रति किलोचा तांदूळ मला एकत्र ह्या 1×5 या गुणोत्तरामध्ये एकत्र करायचा. ठीक आहे, मग आता पण मला हा एक गुणोत्तराचा प्रश्न आहे. मला क्वांटिटी पाहिजे.
मग प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, तर हा जो 16 रुपये प्रति किलो तांदूळ असलेला जो आहे त्याचं वजन दिलेलं आहे आपल्याला, आणि त्याचं वजन किती आहे तर 39.6 किलो हे वजन आहे. मग गुणोत्तरामध्ये मला सांगा, त्या 16 किलो जो काय तांदूळ मी घ्यायचा आहे त्याचं गुणोत्तर किती असलं पाहिजे, 1 असलं आहे. आले आपलं कॅल्क्युलेशन करून, आणि ह्या एकाची जी काही किंमत आहे ती सांगितलेली आहे मला 39.6 किलो सांगितलेली आहे. ठीक आहे. मग जर एकाला एवढी किलो वजन असेल तर प्रश्न काय मला विचारलाय, तर 28 रुपये किलोचा तांदूळ किती किलो घ्यावा लागेल. ठीक आहे. मग एकाला जर एवढा असेल तर 28 किलोचा किती घ्यायचा आहे, तर 5 एवढी क्वांटिटी घ्यायची आहे. म्हणजेच काय, तर मला एकाची एवढी प्राइस असेल तर 5 ची क्वांटिटी काढायची आहे. म्हणजेच काय, 39.6 ला 5 न गुणा, ते आपलं फायनल आन्सर येणार आहे. किती जाते बघा, तर 6 पंचे 30, कॅरी 3 जाईल, 45 आणि 3 48, 4 15 आणि 4 19, आणि पॉइंटला हा शून्य कट होईल. थोडक्यात काय, तर आपल्याला 28 रुपये प्रति किलोचा जो काय तांदूळ आहे तो टोटल 198 किलो एवढा मला काय करावं लागेल रे, घ्यावा लागेल. ठीक आहे. जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते एकाच 5 या गुणोत्तरामध्ये काय होते, तयार होणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. आणि अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल बघा पुढचा, जे की तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि हे जे एक्झाम्पल जे आहे बघा, ते SSC GD जी की आपली 2025 ला झाली त्या पेपर मधलं हे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती सेम एक्झाम्पल आहे बघा, जे आता आपण सोडवलं. त्यामुळे काही वेगळं प्रोसिजर करू नका, ॲज इट इज व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितला बघा, 3.80 रुपये प्रति किलो प्रति किलो तांदळाचे किती प्रमाण 4.60 रुपये प्रति किलो असलेल्या 60 किलो तांदळासोबत मिळवले पाहिजे, ज्यामुळे ते मिश्रण 5 रुपये प्रति किलो दराने विकल्यास 25% नफा होईल. जसं म्हणलं की प्रश्न जो आहे तो SSC GD 2025 म्हणजे रिसेंटली याच वर्षीची काय आपली फेब्रुवारी महिन्यामध्ये SSC GD ची एक्झाम झाली, त्या एक्झामच्या पेपर मधला हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून सेम प्रोसेस करायची आता आपण लागू केली. ठीक आहे. पहिला तर तुम्हाला खरेदी किंमत काढून घ्यायची बघा, आणि त्यानंतर इक्वेट करायची व्हॅल्यू फक्त. ठीक आहे. मग कॅल्क्युलेशन काय होईल बघा, तर पहिली जी व्हॅल्यू आहे ती आहे माझी 3.8 रुपये प्रति किलो. 80 किंवा 8 लिहिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आहे 4.6 प्रति किलो, आणि इथं मध्ये जी व्हॅल्यू आहे बघा ती चेंज करायला लागणार आहे. कारण जर मी ते मिश्रण 5 रुपयाला जर विकत असेल तर तिथे सांगितले बघा नफा झालेला आपल्याला 25%. मग 25% अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे 1/4 असते. म्हणजेच काय, 4 रुपयाची वस्तू मी आता 5 रुपयाला विकायला पाहिजे, बरोबर. मग 4 रुपयाची वस्तू जर 5 रुपयाला विकायला पाहिजे तर प्रश्नामध्ये पण सांगितले बघा, आता विक्रीचा जो दर आहे तो 5 रुपयाचा आहे. मग 5 ला 5 असेल तर 4 रुपयाला पण किती आलं पाहिजे, तर 4 रुपये आलं पाहिजे. म्हणजे ही माझी काय झाली आहे, तर खरेदी किंमत झाली. ठीक आहे. मग ही जी आलेली खरेदी किंमत जी आहे ती ही तुम्हाला मध्ये द्यायची झालं. मग मधली व्हॅल्यू आपल्याला शोधणं फार महत्त्वाचं होतं, ती या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली तोंडी काढू शकता. सर परत आता वजाबाकी करायची फक्त, तर बघा काय होणार, 4.6 मधनं जर 4 घालवला मी तर हे आलं माझं 0.6, आणि 3.8 मधून किंवा 4 मधून जर ते 3.8 वजा केलं तर ते येते किती, तर 0.2. परत पॉइंटला पॉइंट कॅन्सल होईल, आणि 2 त्रिक 6, म्हणजे इथं जे गुणोत्तर जे आहे बघा ते किती असायला पाहिजे, तर 3:1 आलं, बरोबर. किती गुणोत्तरात एकत्र करायचं, मला 3:1 गुणोत्तरामध्ये एकत्र करायचं आहे. मग आपल्याला बघा प्रश्नामध्ये 60 किलो तांदळाची क्वांटिटी दिलेली आहे. म्हणजे तो कुठला आहे, तर हा जो 4.6 रुपये प्रति किलोचा जो काय तांदूळ आहे तो गुणोत्तरामध्ये किती आला आहे, तर 1 क्वांटिटी घ्यायची आहे त्याची. पण प्रश्नामध्ये मला काय सांगितलंय, तर तो जो तांदूळ आहे तो टोटल 60 किलो घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तर ह्या एकाची जी काही किंमत आहे ती 60 किलो सांगितलेली आहे आपल्याला. आणि विचारले काय, तर हा जो 3.8 रुपये प्रति किलोचा जो काय तांदूळ आहे त्याची टोटल क्वांटिटी किती लागेल. मग मला सांगा, जर एकाला 60 किलो असेल तर ह्या 3 ला किती झालं रे, तर 180 किलो एवढा आपल्याला काय करावं लागेल, तो तांदूळ घ्यावा लागेल. ठीक आहे. ज्याचा रेट किती असला पाहिजे, 3.8 रुपये प्रति किलो होता. हा जो काय तांदूळ आहे तो टोटल 180 किलो आपल्याला घ्यावा लागेल. क्लियर आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. आणि आता जे एक्झाम्पल जे तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, ते देखील अशाच पद्धतीचे आहे. फक्त इथं आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणजे बेसिक टाईपचे एक्झाम्पल म्हणू शकतायचा, पण तिथं मधली जी व्हॅल्यू आहे बघा तिथं सेम आहे असं काय सांगितलेलं, तर नफ्यानं सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय सांगितलंय, तर 100 रुपये प्रति किलो तुपात
50 रुपये प्रति किलो 50 रुपये प्रति दर असलेले 50 किलो दर असलेले वनस्पती तेल कोणत्या गुणोत्तरात एकत्र केल्यास ते मिश्रण 96 रुपये प्रति किलो दराने विकल्यास 20% नफा. म्हणजेच काय, तर इथं बघा सुरुवातीला 100 रुपयाचं दराचं एक तूप आहे आणि दुसरा जो दर आहे तो आहे आपला कुठला, तर 50 रुपये प्रति, म्हणजेच 50 रुपये दर आहे. आणि ते जे आहे ते वनस्पती तेल आपल्याला मिळवायचं आहे आणि मिळवण्याचं आपल्याला काय तर गुणोत्तर शोधायचं. आणि म्हणजेच काय, गुणोत्तर शोधायचं आहे तर डायरेक्टली सिंपल वजाबाकी फक्त मधली व्हॅल्यू चेंज करायची आणि ते जे मिश्रण आहे ते आपल्याला 96 रुपये प्रति किलो दरानं विकायचं. आणि विकल्यानंतर महत्वाचं सांगितलं बघा, तर 20% नफा झाला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे की 20% नफा व्हायचा असेल तर 20% आपण अंकात किती असते, तर 105 असते. आणि 5 रुपयाची वस्तू मी आता 6 रुपयाला विकणार आहे आणि हे 6 रुपये म्हणजेच मला काय सांगितलं प्रश्नामध्ये 96 रुपये सांगितले विक्री किंमत. मग जर 6 ला 96 असेल तर एकाला बघा किती जाईल, तर 16 सगळं 96 जाते एकाची. मग एकाला जर 16 असेल तर हे झालं कितीला, तर 1685 रुपये. ठीक आहे, म्हणजे मधली जी काय व्हॅल्यू आहे ती माझ्या 80 रुपये असायला पाहिजे. झालं मग पहिली व्हॅल्यू आहे बघा, तुपाची 100 रुपये किलो दर आहे, वनस्पती तेलाचा आहे 50 रुपये प्रति किलो, मधली व्हॅल्यू आली माझी 80 रुपये प्रति किलो. झालं. आणि बघा दोघांच्या दरम्यान पण 80 रुपये. ठीक आहे, त्यामुळे वजाबाकी करा. 50 मधनं जर 80 वजा केलं तर किती आलं रे, 30 आलं. आणि 100 मधून 80 गेलं तर किती राहते रे, तर 20 राहते. आणि शून्याला शून्य कट होईल, म्हणजेच काय, तर ते जे तूप आहे आणि ते जे वनस्पती तेल आहे ते मला 3:2 एवढ्या प्रमाणामध्ये काय करावं लागेल, ते एकत्र करावं लागणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि हे जे एक्झाम्पल जे आहे बघा, ते आता दोन्ही एक्झाम्पल आपण अशाच प्रकारचे बघायचे. जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे ते ऍक्च्युअली एक्झाम्पल जे आहे ते मिश्रणाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आणि हा जो प्रश्न आहे तो SSC GD 2021च्या पेपरमध्ये तुम्हाला विचारला गेला होता. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण मिश्रण या टॉपिकमध्ये विचारले, पण तिथे थोडासा बदल आहे बघा. आधी एक्झाम्पल नीट समजून घेऊया आपण. काय सांगितलं तिथं बघा, तर A आणि B अशा दोन कंटेनरमध्ये आम्ल आणि पाणी यांचे प्रमाण क्रमशः 7:9 आणि 5:3 आहे. दोन्ही कंटेनरमधील मिश्रण कोणत्या प्रमाणात एकत्र केल्यास परिणामी त्या मिश्रणातील आम्ल आणि पाण्याचे प्रमाण 9:7 होईल. म्हणजेच काय, तर इथं बघा आपल्याला आता दोन कंटेनर दिलेले आहेत A आणि B, ज्याच्यामध्ये आम्ल आणि पाण्याचं काहीतरी प्रमाण आहे. आणि आपल्याला काय विचारले की त्या दोन प्रमाणामधील, त्या दोन कंटेनर मधील जे काही मिश्रण आहे ते मिश्रण मला कोणत्या गुणोत्तरात एकत्र करावं लागेल, ज्यामुळे जे काही फायनल मिश्रण तयार होईल माझं तिसऱ्या कंटेनर मधलं, त्यामध्ये त्या आम्ल आणि पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते बघा किती असायला पाहिजे रे, तर 9:7 असलं पाहिजे. आणि ते गुणोत्तर आपल्याला शोधायचं. मग जे काही आपण बघा मिश्रणाचे जे एक्झाम्पल बघितले होते तिथं उलटा प्रश्न होता. आणि आपण काय गुणोत्तरामध्ये कुठलं जे तयार करायचं ते आपल्याला दिलं होतं आणि कोणत्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचं आहे ते आपल्याला दिलं जात होतं त्या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, जर तुम्ही मिश्रण हा जो टॉपिक आहे आपला तो जर चांगल्या पद्धतीने बघितला असेल तर तुम्हाला या दोन एक्झाम्पल मधला जो डिफरन्स आहे तो समजण्यास मदत होईल. ठीक आहे, मग आता ह्या एक्झाम्पलला बघा आपण तुम्ही गुणोत्तर वगैरे करू शकता, अजिबात अप्लाय करू शकत नाही कारण त्या टाईपचे एक्झाम्पलच नाही. इथं आपल्याला प्रॉपर एलिगेशन हीच मेथड लावायचं आहे. जसं की बघा कुठले तरी एकाला टार्गेट आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, समजा हे A कंटेनर असेल आणि हा असेल माझा B कंटेनर. ठीक आहे, ह्या A कंटेनर मध्ये आम्ल आणि पाण्याचे जे काही प्रमाण आहे बघा ते आहे किती रे, तर 7:9 सांगितले आपल्याला. ठीक आहे, B या कंटेनर मध्ये किती होतं रे, आम्ल आणि पाण्याचं प्रमाण जे आहे बघा 5:13 होतं. आणि यांना एकत्र केल्यानंतर फायनली जे काही मिश्रण तयार होतं त्यामध्ये आम्ल आणि पाण्याचं जे काही गुणोत्तर आहे बघा फायनल तयार काय त्याचं जे काही गुणोत्तर आहे ते किती सांगितले, तर 9:7 सांगितले. किती व्हायला पाहिजे, 9:7. मग आता यामध्ये कुठली तर एक क्वांटिटी आपल्याला तुम्हाला काय करावी लागते तर कन्सिडर करावी लागते. म्हणजेच काय, जर समजा A या कंटेनर मध्ये मी समजा आम्लाचं प्रमाण घेतलं तर A या कंटेनर मध्ये टोटल प्रमाण किती आहे, तर मिश्रण आहे तर 9 आणि 7 16 लिटर आहे म्हणतो आपण, दोघांची बेरीज करतो. त्यानंतर 5 आणि 3 8 लिटर आहे B या कंटेनर मध्ये. ठीक आहे, मग मला सांगा आम्ल ह्यामध्ये किती आहे, तर 7 लिटर आहे. किती पैकी आहे, तर 16 लिटर पैकी आहे. बरोबर, असं तुम्ही पाण्याचं घेतलं तरी चालतं, आपल्याला काही प्रोसिजर चेंज होणार नाही. ठीक आहे, फक्त जर आम्ल घेत असाल तर प्रत्येक ठिकाणाचं आम्लाचीच क्वांटिटी घ्यायची, एवढं फक्त काळजी घ्यायची. म्हणजे A या कंटेनर मध्ये 7 लिटर आम्ल आहे 16 लिटर पैकी.
बी ए कंटेनरमध्ये बघा तर 5 लिटर आम्ल आहे, 5 आणि 3 8 लिटर पैकी. फायनली जे काही मिश्रण तयार झाले त्यामध्ये बघा 9 लिटर आम्ल आहे, 9 आणि 7 सेम 16 जाते. म्हणजेच काय फायनली जी काही व्हॅल्यू असणार आहे ती मला इथं मध्ये द्यावी लागेल. ठीक आहे. मग या पद्धतीने या अशा टाईपच्या एक्झाम्पल तुम्हाला मांडणी करावी लागते ते लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता इथं बघा वजाबाकी तर आपण या पद्धतीनेच करणार आहे, पण वजाबाकी करत असताना इथं बघा अपूर्णांकाच्या कन्सेप्टमध्ये वजाबाकी जाते. मग जर ही अपूर्णांकाची वजाबाकी जर सोपी करायची असेल तुम्हाला तर प्रत्येकाचा छेद बघा 16 16 आणि इथं 8 आहे. मग जर अपूर्णांकामध्ये जर कधी जर तुमचं अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन येत असेल तर छेदामध्ये ज्या काही किमती असतात त्यांचा लसावी घ्यायचा. मग छेदामध्ये बघा 16 16 आणि 8 आहे. 16 16 आणि 8 चा जर लसावी काढला तर 16 रुपये येते किंवा 16 हीच किंमत येते. मग जो लसावी येईल त्या लसावीनं प्रत्येक अपूर्णांकाला गुणायचं, जेणेकरून हे जे कॅल्क्युलेशन आहे ते माझं साध्या सिंपल एका नैसर्गिक संख्येमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. मग कसं येणार बघा, हे 16 ला 16 कॅन्सल होईल, इथलं 16 ला 16 कॅन्सल होते, हे होईल 8 दुनी 16 आणि ते होणार आहे 5 दुनी 10. मग नवीन ज्या व्हॅल्यू आहेत बघा त्या इथं लिहितो मी. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन करून किती होणार आहे बघा, इथं 7 राहिलेलं आहे, इथं होणार आहे 5 दुनी 10 आणि मधली व्हॅल्यू आहे अशी माझी 9. ठीक आहे. मग झालं, मग वजाबाकी करा, मला फायनल आन्सर येणार आहे 10 मधून 9 गेला 1 राहिला, 9 7 गेल्यावर 2 राहिला. म्हणजेच काय ते जे मिश्रण जे आहे दोन्ही गुणोत्तराचं दोन्ही कंटेनर मधलं ते मला 1:2 या प्रमाणामध्ये काय करावं लागेल ते एकत्र करावं लागेल, जेणेकरून फायनली जी काही क्वांटिटी असणार आहे आम्ल आणि पाण्याची ती किती असेल तर 9:7 असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हे एक नवीन असेल तुमच्यासाठी बघा, हे जे कॅल्क्युलेशन आले ते लक्षात ठेवा. ज्यावेळी इंडिकेशन मध्ये अशा पद्धतीने अपूर्णांकामध्ये जर तुमच्या व्हॅल्यू येत असतील आणि अपूर्णांकांची वजाबाकी जर तुम्हाला अवॉइड करायची असेल तर त्यावेळी छेदामध्ये ज्या काही किमती असतात बघा त्यांचा लसावी घ्यायचा आणि त्या लसावीनं प्रत्येक अपूर्णांकाला गुणायचं. गुणल्यानंतर या सगळ्या व्हॅल्यू एका नैसर्गिक संख्येमध्ये काय होतात रे तर कन्वर्ट होऊन जातात. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं पण एक्झाम्पल बघा सेम अशाच पद्धतीचं आहे जे आता आपण सॉल्व्ह केलं ते 2 बादल्या आहेत. येस. आणि आजच्या लेक्चरचं एक लास्ट एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती बघा. तर सेम हे जे एक्झाम्पल जे आहे ते सरळ व्याजावरती असणारे एक्झाम्पल आहे. जसं तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हणले की सरळ व्याजावरती पण आपल्याला सरळ व्याज असेल किंवा चक्रव्याज असेल या टॉपिकमध्ये देखील आपल्याला एलिगेशनवरती अशा पद्धतीचे एक्झाम्पल जे आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितलं बघा आपल्याला, तर एका व्यक्तीजवळ 10,000 रुपये आहेत, त्यामधील एक हिस्सा तो 15% सरळ व्याजाने देतो आणि शिल्लक हिस्सा 10% सरळ व्याजाने उधार देतो. 5 वर्षानंतर त्याला 6,500 रुपये व्याज मिळाले तर त्याने उधार दिलेल्या रकमेमधील अंतर घेतले. म्हणजेच काय, तर इथं बघा हे जे एक्झाम्पल आपण तिथं आता एलिगेशन का लावू शकतो हे नीट समजून घ्या. तर इथं बघा 2 दर दिलेले आहेत. पहिला जो काही दर आहे तो 15% आहे आणि दुसरा जो काही दर आहे जो की जी रक्कम त्यानं उधार दिलेली आहे तो जो दर आहे तो आहे बघा किती तर 10% दर आहे. ठीक आहे. मग जे काही एकूण व्याज जे काही त्याला मिळाले बघा 5 वर्षानंतर किती मिळाले तर 6,500 रुपये मिळालेले आहे. मग ते जे 6,500 रुपये जे काही सरळ व्याज आहे टोटल ते कसं मिळालं असणार आहे रे, तर ह्या 15%ला आणि ह्या 10%च्या रकमेला एकत्र केल्यानंतर मला ते काय मिळाले टोटल 6,500 रुपये व्याज मिळाले. मग अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू शोधायची आहे बघा, ती म्हणजे कुठली, तर हे मधली व्हॅल्यू तुम्हाला शोधावी लागेल. ठीक आहे. मधली व्हॅल्यू शोधायची कशी, तर त्यासाठी बघा टोटल आपल्याला सांगितले त्याला किती रे तर 6,500 रुपये व्याज मिळाले. किती वर्षाचं मिळाले तर 5 वर्षासाठी मिळालेलं आहे ते. मग आपल्याला माहित आहे एका वर्षासाठी एका वर्षाचं व्याज आपल्याला काढून घ्यावं लागतं. ठीक आहे. मग एका वर्षाचं जर व्याज काढून घेतलं आपण तर 5 × 5 आणि 3 × 5 65. म्हणजेच काय तर एका वर्षाला त्याला लक्षात ठेवा तर 1,300 रुपये व्याज मिळालेलं आहे. बरोबर. टोटल रक्कम किती होती रे त्याच्याकडे तर 10,000 रुपये होती. मग या 10,000 रुपये वरती त्याला 1,300 रुपये व्याज मिळालेलं आहे. मग 10,000 रुपये वरती जर 1,300 रुपये व्याज मिळत असेल मला तर मला सांगा व्याजाचा जो काही दर आहे तो किती झाला ते फक्त आपल्याला इथे काढून घ्यायचं. ठीक आहे. मग मला सांगा 1% 10% तर ह्याचे किती जाते तर 1,000 रुपये जाते 10%. मग हे आहे 1,300. मग 10%चं जर 1,300 जर व्याज मिळत असेल तर साधं सरळ दिसते बघा जो काय व्याजाचा जो काही दर आहे तो 13% असायला पाहिजे. झालं. मग मंथली व्हॅल्यू मला इथे मिळाली किती असायला पाहिजे ती असणार आहे 13%. मग मंथली व्हॅल्यूचं आपलं टार्गेट असणार आहे मेन इथं वजाबाकी करा. 10तनं 13 गेले किती राहिले तर 3 राहिले आणि 15तनं 13 गेलं किती राहते तर 2 राहते. म्हणजे याचा अर्थ काय तर
ती जी काही रक्कम जी आहे बघा, टोटल ही जी 10,000 रुपये जी रक्कम आहे ती त्यानं 3/2 या गुणोत्तरामध्ये स्प्लिट केलेली असणार आहे. क्लिअर आहे? जसं मगाशी म्हणतो की आपल्याला शेवटी जे गुणोत्तर मिळतं ते कशात असते, तर कोणत्या रकमेमध्ये आपल्याला ती जी रक्कम आहे ती एकत्र करायची असते ते इथं गुणोत्तर मिळणार आहे. म्हणजेच काय, तर हे जे 10,000 रुपये जे आहे ते मला 3/2 या प्रमाणामध्ये वाटायचं. मग इथं आता गुणोत्तराची कन्सेप्ट वापरायची आपल्याला की 10,000 टोटल रक्कम आहे ना, टोटल रक्कम असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज करतोय. म्हणजेच काय, ह्या 5 ची जी काय व्हॅल्यू आहे ती असणार आहे माझी 10,000 रुपये. मग मला काय पाहिजे, रकमेतला फरक पाहिजे. रकमेतला फरक म्हणजे 3 आणि 2 मधला फरक पाहिजे. 3 आणि 2 मध्ये बघा 1 चा फरक आहे. मग मला त्या एकाचीच किंमत पाहिजे. 5 ला जर एवढं असेल तर 5 दोन्ही 10, म्हणजेच काय, एकाची जी काय किंमत आहे बघा ती आली माझी 2,000 रुपये. थोडक्यात काय, तर ती जी काय रक्कम त्यानं वाटप केली असणार आहे त्या दोन व्यक्तींना जी काय दिलेली आहे त्या रकमेमधला जो काय फरक आहे तो किती रुपये असायला पाहिजे, तर 2,000 रुपये असणार आहे. हेच आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. आणि अजून बघा हे आपला टॉपिक झालेला आहे सरळ चक्रवाढ, जो की आपण आता नेक्स्ट पुढच्या जो काही इथून आजचं लेक्चर झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आपला असणार आहे तोच हा टॉपिक असणार आहे कुठला, सरळ व्याज आणि चक्रवाढ. त्याची ती एक झलक फक्त तुम्ही समजून घ्या की तो टॉपिक देखील आपण कशा पद्धतीने शिकणार आहोत. आणि त्यासाठी ते एक एक्झाम्पल घेतले, पण इथं आपण हे सोडवले एलिगेशनचा वापर करून, कारण आपण एलिगेशनची कन्सेप्ट आपण चांगल्या पद्धतीने शिकतोय. त्यामुळे अशा पद्धतीने बघा टोटल जे आहे ते एलिगेशनची जी काही कन्सेप्ट आहे ती या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आणि आय होप तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एलिगेशनची जी काही कन्सेप्ट आहे ती चांगल्या पद्धतीने क्लिअर नक्कीच झाली असेल. त्यातूनही जर काही तुमच्या काही शंका राहिल्या असतील किंवा अजून तुम्हाला तर काय वाटत असेल की नाही सर आपण ह्या एक्झाम्पलसाठी एलिगेशन लावू शकतोय का, जर काय असे काही क्वेश्चन्स असतील तुमच्याकडे तर कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन्स कमेंट नक्की करा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला त्या क्वेश्चन्स आपण आधारित जे आहे ते एक लेक्चर नक्की घेऊ, जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने तुमची जी कन्सेप्ट आहे ती चांगल्या पद्धतीने क्लिअर होत जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा मग कुठलाही टॉपिक या सरासरी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल किंवा अजून मिश्रण असेल, तर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण या पर्टिक्युलर टाईपच्या एक्झाम्पलसाठी एलिगेशन ही जी काही पद्धत आहे ती आपण 100% वापरू शकतो. बघू शकता कॅल्क्युलेशन तुम्ही किती सोप्या पद्धतीनं आणि किती फास्ट वेमध्ये तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते क्लिअर होऊन जाते. फक्त हे समजणं गरजेचं आहे अशा एलिगेशनसाठी की ह्या पर्टिक्युलर टाईपमध्ये मी एलिगेशन पद्धतीचा वापर करू शकतो. हे ज्या विद्यार्थ्यांना लवकर समजेल ते विद्यार्थी 100% या मेथडचा वापर करू शकतात. मग हे समजणार कधी, हा सर्वात मोठा प्रश्न. मग ते समजण्यासाठी लक्षात ठेवा एकच प्रश्न आहे, मूलमंत्र आहे मॅथ्सचा. जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला, तुम्ही त्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये सरावामध्ये नेहमी असला पाहिजे. तुम्ही जसे क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवत जाशील तसं तुम्हाला त्या क्वेश्चन तुमच्या हाताखालून पण जातील आणि जसजसे जेवढे जास्त क्वेश्चन हाताखालून जातील तसंच तुम्हाला क्लिक होऊन जाईल की नाही या एक्झाम्पलमध्ये मी 100% एलिगेशनचा वापर करू शकतो. मग हेच तुम्हाला सराव मानून जाणार आहे. लगेच तुम्ही 2 ते 3 एक्झाम्पल सोडवले आणि तुम्हाला लगेच क्लिक व्हायला चालू होईल असं अजिबात होणार नाही. मग तुम्हाला फक्त जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं आहे, जेणेकरून क्वेश्चन समोर आल्यानंतर इथं लागेल का नाही लागणार हे तुम्हाला लगेच एक मायक्रो सेकंडमध्ये समजून जाईल. ठीक आहे, चला तर मग अशा पद्धतीनं आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. आजचं लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा आणि सोबतच तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सेशनची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या एलिगेशन ह्या कन्सेप्टचा जो काही वापर आहे तो चांगल्या पद्धतीनं क्लिअर होतो. ठीक आहे, चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड